आता बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात केलेल्या एका वादग्रस्त विधानाची। एकीकडे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची तारीख दिली आहे, मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांकडे कर्ज भरण्यासाठी तगादा लावलाय। कर्जाचे पैसे लवकर फेडा, सारखं फुकट कसं चालणार असं विधान अजित पवार यांनी केलेलं आहे। दरम्यान त्यांच्या विधानानंतर वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेत अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन-चुन के मतदार घेतील। 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणार आहे आणि हजारो कोटी रुपये कारखान्यामध्ये बुडवलेल्यांनी आज शेतकऱ्यांच्या लाख-2 लाख रुपयावर बोलणं म्हणजे खरं तर हा निर्लज्जपणा आहे। अजित दादांनी अत्यंत त्या ठिकाणी काळजीपूर्वक आपल्या या शेतकरी कर्जमाफीला समर्थन दिलं की 3 वेळेला सुद्धा कर्जमाफी होऊन सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घ्यायची आणि हे माफीची वाट बघायची असे जे लोक असतील त्यांना कर्जमाफीच करू नये। अजित पवारांच्या शेतकरी कर्जमाफीच्या विधानावरून पुन्हा एकदा वाद पेटलाय। बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारनं कर्जमाफीची तारीख दिली आहे, मात्र त्यानंतर काही तासातच अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। 0% व्याजावर पैसे दिल्यास कर्ज फेडा, सारखं फुकट कसं चालेल असं विधान अजित पवारांनी केलंय। तर कर्जमाफीचं आश्वासन कशाला दिलं असं म्हणत वडेट्टीवारांनी देखील अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। तुला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा काय ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू। पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली, आता पुन्हा महाआयटीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं, आम्ही माफ करू। लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग करा। शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलत नाही आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो। म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय। ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन-चुन के मतदार घेतील आणि यांची जागा, यांची अवकात यांना दाखवतील। आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबर डबोडले। सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन देऊन देखील अजूनही कर्जमाफी केलेली नाही। मात्र दुसरीकडे कर्जमाफीवरून सत्ताधारी नेत्यांची शेतकऱ्यांची थट्टा उडवणारी विधानं सुरूच आहेत। अजित पवारांच्या विधानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी खोचक टीका केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी मात्र दादांच्या विधानावर सारवासारव केली आहे। 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणार आहे आणि हजारो कोटी रुपये कारखान्यामध्ये बुडवलेल्यांनी आज शेतकऱ्यांच्या लाख-2 लाख रुपयावर बोलणं म्हणजे खरं तर हा निर्लज्जपणा आहे। त्यामुळे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करू नका। शेतकरी मरतोय आणि तिथे मदत करू नका, पण अशा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका, एवढीच विनंती दादांना आमच्या मार्फत आहे। अजित दादा आहेत ते अजित दादा बोलताना स्पष्ट बोलतात, त्याचा अर्थ तुम्ही असं त्यांच्यावर टीका किंवा असं नाही आहे। तर अजित दादांनी एक बॅलेन्सिंग ही भूमिका घेतलेली। दरवेळेला कर्जमाफी हा जो काही येत असताना प्रकार, तर त्याच्यात एक सामंजस्य भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आणि एक चांगलं आपलं राज्य पुढे जाईल याची काळजी केली पाहिजे। यानुसार त्याने केलेलं ते स्टेटमेंट होतं। बच्चू कडूंसोबतच्या बैठकीत अजित पवारांनीही कर्जमाफीला समर्थन दिल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफांनी दादांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय। ज्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्यांचंच कर्ज माफ करा असं विधान मुश्रीफांकडून करण्यात आलंय। त्यांनी शेतकऱ्यांना कर्जात जाऊ नये, शेतकरी पुन्हा कर्जात जाऊ नये याकरता काही उपाययोजना सरकार करत आहे। दुसरं त्यांनी सांगितलं की आम्ही निवडणुकीचे आश्वासन दिलं होतं, पण हे नाही म्हटलं आम्ही पाडणार नाही। कुठेच त्यांच्या क्लिपमध्ये असं नाहीये। त्यांनी स्वतः या ठिकाणी परवा कर्जमाफीच्या विषयाकरता पुढाकार घेतला। स्वतः एकनाथजी, अजितदादा, देवेंद्रजी आम्ही सर्व होतो
आणि त्यांनी अजितदादांनी अत्यंत त्या ठिकाणी काळजीपूर्वक आपल्या या शेतकरी कर्जमाफीला समर्थन दिलं की 3 वेळेला सुद्धा कर्जमाफी होऊन सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कर्ज घ्यायची आणि हे माफीची वाट बघायची असे जे लोक असतील त्यांना कर्जमाफीच करू नये. जे खरोखरच नैसर्गिकरित्या अडकलेले आहेत, ज्यांचं आता आणि ते कसे स्वावलंबी होतील, हे एकदा कर्जमाफी दिल्यानंतर ते स्वतः पायावर कसे उभारतील, त्यांना असा प्रसंग पुन्हा येणार नाही, अशी एक व्यापक काहीतरी योजना या समितीने केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर दादा पहिल्यांदाच बोलले नाहीत. या आधी देखील अजित पवारांच्या विधानावरून वादाला तोंड फुटलं होतं. कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं का, तसंच पैशांचं सोंग करता येत नाही, अशी विधानं शेतकऱ्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या सवालावर अजित पवारांनी केली होती. निर्णय घेतला, आश्वासन का दिलं, कुणी दिलं? राजू शेट्टी म्हणतात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं महायुतीने दिलं. आम्हाला कळतंय ना, आम्ही काही गोटे खेळायला आलोय. त्याला एवढं राव सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला. म्हणजे जे काम करतं ना त्याचीच मारा. बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय, हातून पण एका ठिकाणी जायचंय. आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय. आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय. अजित पवार आपल्या रोखठोक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अजित पवार नेहमीच स्पष्ट बोलतात. मात्र आपली भूमिका मांडताना अजित पवार नेहमीच विसरतात की महायुतीनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंय. आता तर सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीची तारीख देऊन टाकली आहे. त्यामुळे 30 जून आधी सरकार कर्जमाफी करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.